थांबा. एका मिनिटासाठी जिथे आहात तिथे थांबून जा. जर तुमची कुंभ राशी असेल, पुढील काही दिवसात तुमच्या बाबतीत एक असा भयंकर खेळ घडणार आहे ज्याची कल्पना करून तुमच्या अंगावर काटा येईल. हो, नियतीने कालचक्र फिरवले आहे. तुमच्या आयुष्यात 5 अशा भयंकर घटना घडणार आहेत ज्या आता स्वतः विधातून टाळू शकत नाही. पण त्याहूनही भयंकर गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात ती एक स्त्रीचा प्रवेश झाला आहे. ही स्त्री तुमच्या हसत्या खेळत्या संसाराची राखरांगोळी करून तुम्हाला रस्त्यावर आणणार आहे. तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडून तुम्हाला करोडपती बनवणार आहे. सावधान, जर तुम्ही आज हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडला तर आयुष्यात असा पश्चाताप कराल जो कधीही भरून निघणार नाही. मी आज तुमच्या भविष्याचा तो काळोख रहस्यमय भुरका हटवणार आहे जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं लिहिला अजिबात विसरू नका. तुमच्या डोक्यावर सध्या शनीच्या साडेसाती चालू आहे का? पण तुम्हाला माहीत आहे का की ही साडेसाती आता तिच्या सर्वात विनाशकारी टप्प्यात पोहोचली आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमचे मन सध्या अस्तव्यस्त आहे. रात्री 2 किंवा 3 वाजता तुमची झोप अचानक उडते का? विनाकारण छातीत धडधड होते का? कसली तरी अज्ञान भीती वाटते का? सतत हाताचे काम बिघडते का? हे सहज घडत नाही. ग्रहाची एक अत्यंत गुप्त आणि भयंकर युक्ती तुमच्या राशीभोवती विणली आहे, जी तुमच्यासाठी स्वतःचे रक्त अटवले, ज्यांना स्वतःपेक्षा जास्त मानले, तीच माणसे आज तुमच्या विरोधात गुप्त कारस्थान करत आहे. शनिदेव ही कोणतीही साधी परीक्षा घेत नाही, ही अग्निपरीक्षा. आणि जर तुम्ही आत्ता सावध झाला नाही तर येणारा काळ तुमच्या हातून सर्व काही हिरावून घेईल. जरा विचार करा, तुमच्याच घरात तुमच्या जवळ असं कोणी जे पाठीमागे तुमचे वाईट पाहत आहे. पुढील काही मिनिटात मी त्या 5 विनाशकारी घटनांचा असा पर्दाफाश करणार आहे जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय भक्तांनो, आता तो टप्पा सुरू होत आहे जो तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा दोन्ही बदलून टाकणार आहे. शनिदेवाची साडेसाती आणि ग्रहाची भयंकर युक्ती एकत्र आली की माणसांचा काळ असा फिरतो की त्याला सावरण्याची संधीही मिळत नाही. तुमच्या कुंडलीत सध्या काल सर्प आणि शनी राहूची अशी एक गुप्त युक्ती तयार होत आहे जी तुमच्या आयुष्यात प्रचंड मोठ्या वादळाचा जन्म देणार आहे. या 5 घटना अट्टळ आहेत, पण जरा तुम्ही आज हे सावधगिरीचे इशारे समजून घेतले तर येणाऱ्या संकटाची धार नक्की कमी करू शकाल. एकाग्रतेने ऐका हे 5 भयंकर घटना. कुंभ राशीचे लोक मनाने खूप हळवे आणि बाबडे असतात. तुम्ही समोरच्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवता आणि हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी आहे. येत्या काळात तुमच्या अत्यंत विश्वासातल्या जाळ्याच्या व्यक्तीकडून एक भयंकर आर्थिक विश्वासघात होणार आहे. ही व्यक्ती तुमच्या बालपणीचा मित्र असू शकते, तुमचा नातेवाईक असू शकतो किंवा तुमचा बिझनेस पार्टनर असू शकतो. तुम्ही ज्याच्यावर विश्वासाने पैशाची जबाबदारी दिली होती तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे असा गेम प्लॅन करत आहे ज्यामुळे तुमच्या डोक्यावर कर्जाचा भयंकर डोंगर उभा राहील. कोर्ट कचेरी, चेक बाउन्स किंवा पैशाची अफरत यासारख्या चक्रव्यूह तुम्हाला अडवण्याचा कट रचला गेला आहे. सावध राहा. या काळात कोणालाही मोठी रक्कम उसने देऊ नका आणि कोणत्याही कागदपत्रावर सही करताना 100 वेळा विचार करा. ज्याला तुम्ही तुमचं रक्षक मानलं आहे तोच तुमचा भक्षक बनून बसला आहे. दुसरी भयंकर घटना, घरात शांतता आणि आनंद पूर्णपणे हिरावून घेऊ शकते. ग्रहाच्या अशुभ दृष्टीमुळे तुमच्या कुटुंबातील एक मुख्य सदस्याच्या किंवा स्वतः तुमच्या आरोग्यावर अचानक भयंकर संकट येणार आहे. अशी एखादी आजारपण किंवा शारीरिक त्रास अचानक उद्भवेल ज्याने निदान डॉक्टरांनाही लवकर होणार नाही. हॉस्पिटलच्या चक्रा, महागड्या औषधाचा खर्च आणि रात्रीची उडालेली झोप यामुळे तुमची आयुष्यभराची आणि साठवलेले पैसे क्षणात पाण्यासारखे वाहून जातील. विशेष रक्तदाब, हृदयविकार किंवा हाडांशी संबंधित त्रासकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. गुरुदेवांचा इशारा, तुमच्या घरावर कोणाची वाईट नजर पडली आहे, घरात वारंवार कोणाचं तरी आजारपण पडणे आहे, साधा योगायोग नाही. ही घटना मोठ्या शारीरिक संकटाची नांदी आहे. तिसरी घटना तुमच्या घरातल्या नात्यामध्ये विष कालवणारी ठरणार आहे. कुंभ राशीच्या मंडळींनो, तुमच्या हसत्या खेळत्या संसारावर एक गुप्त शत्रूने भयंकर दृष्टी टाकली आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून पती पत्नीमध्ये किंवा भावा बहिणीमध्ये, भावाभावामध्ये असं भयंकर वाद पेटवणार आहे जे थेट विभक्त होण्यापर्यंत, पोलीस ठाण्यात, कोर्ट कचेरीपर्यंत पोहोचू शकतं.
तुमच्या घरातील गुप्त गोष्टी बाहेर पसरवल्या जात आहेत. तुमच्या ज्याच्यावर विश्वास ठेवून मनातील गोष्टी सांगतात तीच माणसं बाहेर जाऊन तुमच्या नावाची बदनामी करत आहे. घरात सतत कटकटी, क्षुल्लक गोष्टीवरून होणारे मोठे कांड आणि घरातील शांतता पूर्णपणे नष्ट होणे हे घडणार आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या रागावर आणि जिभेवर नियंत्रण ठेवलं नाही तर वर्षानुवर्ष जपलेली सुंदर नाती एका मिनिटात काचेसारखी फुटून तुकडे तुकडे होतील. चौथी भयंकर घटना थेट तुमच्या रोजगारावर आणि पोटावर पाय आणणारी आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा स्वतःचा व्यवसाय चालवत असाल तर ही वेळ तुमची कठीण परीक्षा घेणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी तुमची कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकारी किंवा सहकाऱ्यासोबत असा काही वाद निर्माण केला जाईल ज्यामध्ये तुम्हाला बळीचा एक टॉपिक बनवलं जाईल. तुमची नोकरी धोक्यात येईल. तुमचे किंवा तुमचे पद अचानक हिरावून घेतले जाईल. व्यापारासाठी अचानक मोठे क्लायंट, हातातून मालाचे नुकसान किंवा सरकारी कायदेशीर अडचणी, व्यवसाय अडकणे हे असे मोठे धक्के बसणार आहे. काळजी घ्या, ही वेळ कोणताही नवीन प्रयोग करण्याची किंवा रागाच्या भरात निर्णय घेण्याची नाही. एका चुकीच्या पावलामुळे तुमचे करिअर 100 वर्ष मागे जाऊ शकतं. आणि आता सर्वात भयंकर आणि काळजाचा ठोका चुकवणारी 5वी घटना. तुम्ही आयुष्यात कोणाचेही वाईट केले नाही तरीसुद्धा लोक तुमच्यावर इतके का जळतात? कारण तुमची प्रगती, तुमचे कष्ट, तुमचे तेज लोकांच्या डोळ्यावर सलत आहे. तुमच्यावर आणि तुमच्या घरावर अत्यंत भयंकर नकारात्मक ऊर्जा, दृष्टी किंवा गुप्त बाधा सोडली गेली आहे. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी तुमच्या हातात आलेला यशाचा घास हिरावून घेतला जात आहे. काम 100% पूर्ण होत आहे, अचानक बिघडतं. घरात विनाकारण नकारात्मकता जाणवते. रात्री भीतीदायक स्वप्न पडते. झाडे सुकणे किंवा पैसा हातात न टिकणे या सगळ्या गोष्ट गुप्त शत्रूच्या भयंकर कारस्थानाचा भाग आहे. शत्रू समोर वार करत नाही, तो मित्राचा मुखवटा घालून पाठीमागे तुमच्यावर भयंकर वार करतो. माझ्या कुंभ राशीच्या लोकांनो, या 5 घटना ऐकून घाबरून जाऊ नका. कारण काळ जेवढा कठीण असतो तेवढा त्यावर मात करण्याचा मार्गही असतो. पण या 5 घटना घडण्यामागे ती एक रहस्यमय स्त्री जबाबदार आहे. ती स्त्री नेमकी कोण आहे? ती तुमच्या घरात आहे की बाहेर आहे? तुमचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त आणि बरबाद करणार आहे. तुमच्या भाग्योदयाचे नवे दार उघडून तुम्हाला श्रीमंताच्या शिखरावर नेणार आहे. त्या स्त्रीची खरी ओळख आणि रहस्य मी उघड करणार आहे. माझ्या कुंभ राशीच्या जातकांनो, भावांनो आणि बहिणींनो, आता आपण या संपूर्णच्या महाव्हिडिओ सर्वात मुख्य, अत्यंत संवेदनशील, गूढ टप्प्यावर आलो आहोत. मी मगाशी ज्या 5 भयंकर घटनेबद्दल सांगितलं त्या घटना घडण्यामागे आणि तुमच्या आयुष्याचं पट बदलण्यामागे एक स्त्री सर्वात मोठी सूत्रधार ठरणार आहे. हो, एका बाजूला शनिदेवाची साडेसाती चालू आहे तर दुसऱ्या बाजूला ग्रहाची अशी एक विचित्र रचना झाली आहे जिथे एका स्त्रीची ऊर्जा तुमच्या संपूर्ण आयुष्यावर ताबा मिळवून बसली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, ही स्त्री नेमकी कोण आहे? ती तुमचं आयुष्य बर्बाद करणार आहे, तुमचा भाग्योदय आणि तुम्हाला श्रीमंत बनवणार आहे. कुंभ राशीच्या मंडळींनो, भावांनो, बहिणींनो, सर्वात आधी ही स्त्री कोण असू शकते हे नीट समजून घ्या. ही स्त्री तुमच्या घराच्या बाहेरची नसून तुमच्या अतिशय जवळची किंवा दैनंदिन आयुष्याशी जोडलेली व्यक्ती असू शकते. ती तुमची पत्नी असू शकते, तुमची मैत्रीण किंवा प्रेमिका असू शकते, तुमची सासू, नणंद, भाऊजाई असू शकते किंवा तुमच्या कार्यालयातील, व्यवसायातील एखादी मुख्य सहकारी स्त्री असू शकते. ग्रहाचं गणित सांगतं की या स्त्रीच्या शब्दामध्ये, तिच्या विचारामध्ये आणि तिच्या ऊर्जेमध्ये इतकी ताकद आहे की ती एका रात्रीत तुमचे सर्व स्वर्गासारखे बनवू शकते किंवा एका क्षणात नरकात ढकलून टाकत. ती स्त्री तुमचं आयुष्य बर्बाद कधी आणि कशी करू शकन? पहिली बाजू अत्यंत भयंकर आहे. जर या स्त्रीच्या कुंडलीत ग्रह तुमच्या राशीविरुद्ध असेल किंवा तिच्या मनात तुमच्याबद्दल कपट असेल तर घरात विष कालवणे. ती स्त्री तुमच्या आणि तुमच्या आईवडिलांच्या किंवा भावांच्या नात्यात असा गैरसमज निर्माण करेल ज्यामुळे तुमच्या हसत्या खेळत्या संसाराची राख रांगोळी होईल. तिच्या सांगण्यावरून किंवा तिच्यावर आंधळा विश्वास ठेवून तुमच्यात घेतलेला एक चुकीचा आर्थिक निर्णय तुम्हाला थेट रस्त्यावर आणू शकन. मोठी गुंतवणूक किंवा पैशाचे व्यवहार तिच्या हातात देणे या काळात भयंकर महागात पडल. मानसिक खच्चीकरण, ती सतत तुमच्या चुका काढल, तुमची मानसिक तणावात ढकलून देईल आणि तुम्हाला आत्मविश्वासाचा पूर्ण बळी घेईल. सावधगिरी, जर एखादी स्त्रीच्या आगमनानंतर किंवा तिच्या सल्ल्याच्या चालल्यापासून तुमच्या घरात विनाकारण आजारपण, पैशाची प्रचंड चणचण आणि कटकट सुरू झाल्या असेल तर समजून जा, ती स्त्री तुमच्या आयुष्यात विनाशकारी रूप बनून आली आहे.
ती स्त्री तुमचा भाग्योदय कधी आणि कशी करू शकते. पण आता नाण्याची दुसरी आणि अत्यंत शुभ बाजू ऐका. जर ती स्त्री तुमच्या आयुष्यात महालक्ष्मीचे रूप बनून आली असेल तर शनिदेवाची साडेसाती सुद्धा तुमचे काहीही वाईट करू शकत नाही. भाग्योदयाची किल्ली. जर तुम्ही या स्त्रीच्या सकारात्मक सल्ल्याचा आदर केला, तिच्या भाग्याने तुमची बंद पडलेली कामं वेगाने सुरू होतील. अचानक धनलाभ. तिच्या एका सूचनेमुळे किंवा पावलामुळे तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीत असा मोठा जॅकपॉट लागू शकतो ज्याचा विचारही तुम्ही केला नसेल. संकटातून रक्षण. जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरुद्ध उभं राहील तेव्हा ही स्त्री ढाल बनून तुमच्या पाठीशी उभी राहील आणि तुम्हाला 5 भयंकर घटनेच्या प्रभावापासून वाचवेल. भाग्योदयाची खूण. ज्या स्त्रीच्या सल्ल्याने तुमच्या मनात शांतता येते, जेव्हा हातून दिलेल्या अन्नाचं घरात समृद्धी येते, ती स्त्री तुमच्या साक्षात भाग्योदयाचे दार होते. माझ्या कुंभ राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की गुरुदेव, आमच्या आयुष्यातील ही एक स्त्री नक्की कोण आहे आणि आम्ही तिला कसे ओळखायचे? तिचा खरा चेहरा कसा ओळखायचा? हे अत्यंत सोपे आणि गुप्त खूण आहे. जर तुम्ही ही स्त्री नकारात्मक असेल तर तिचे दुष्परिणाम नष्ट 5 भयंकर घटनेपासून स्वतःचे रक्षण कसे करायचे, हे सर्व प्रश्नाचे अचूक सिद्ध उत्तरे पुढील भागात सांगणार आहे. माझ्या कुंभ राशीच्या प्रिय भावांनो बहिणींनो, आत्तापर्यंत आपण त्या 5 भयंकर घटना आणि ती रहस्यमय स्त्रीचा प्रभाव समजून घेतला. पण लक्षात ठेवा, धर्मशास्त्रात असं स्पष्ट म्हटलं आहे की जिथे संकटाचा डोंगर असतो तिथे गुरुवाचे आणि ईश्वराचे सिद्ध उपाय मार्ग दाखवतात. शनिदेवाचे कोपापासून, त्या 5 विनाशकारी घटनेपासून आणि घरातील कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून तुमच्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी मी आज तुम्हाला 5 सोपे, भयंकर, शक्तिशाली सिद्ध उपाय सांगत आहे. हे उपाय नीट ऐका, मनात साठवा आणि आजपासून करायला सुरुवात करा. शनिदेवाच्या कोपापासून रक्षणाचा महाउपाय. पहिला, दर शनिवारी सूर्योदयाच्या वेळी किंवा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्या दिव्यात 2 अखंड लवंग आणि काळे तीळ आवर्जून टाळा. दिवा लावल्यानंतर मागे न वळता मनात ओम शनिचाराय नमः ह्या मंत्राचा जप करा. घरच्या दिशेने हा उपाय तुमच्यावर येणाऱ्या पहिल्या भयंकर घटनेची म्हणजेच आर्थिक अपघाताची आणि कर्जाचं दार 100% कमी करेल. दुसरा उपाय, जर तुमच्या घरात सतत कोणीतरी आजारी पडत असेल किंवा घरातल्या सदस्यामध्ये विनाकारण चडफड होत असेल, कटकट होत असेल तर हा प्रयोग करा. दर शनिवारी आणि मंगळवारी रात्री झोपण्यापूर्वी एका तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात 2 कापुराच्या वड्या आणि 6 लवंग एकत्र जाळा. त्याचा धूर संपूर्ण घरात, विशेष घरातील कोपऱ्यामध्ये आणि मुख्य दरवाजाजवळ फिरवा. या धुरामुळे घरातील वाईट शक्ती, करणी दृष्टीचा प्रभाव, नकारात्मक ऊर्जा क्षणात जळून भस्म होईल. तिसरा उपाय, त्या स्त्रीच्या नकारात्मक प्रभावापासून घराचे रक्षण. जर तुमच्या आयुष्यात ती एक स्त्री तुमच्यासाठी नकारात्मक ठरत असेल किंवा तिच्या सल्ल्याने घरात कटकटी निर्माण होत असेल तर महासंरक्षण कवच उपाय. मारुतीरायाच्या पाया पडलेले सिंदूर आणि थोडे मोहरीचे तेल एकत्र करा. तुमच्या घरातील मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला वर मध्यभागी स्वास्तिकचे चिन्ह बनवा. तर शनिवारी मुख्य दारावर थोडे गूळ पाणी शिपडा. ह्या उपायामुळे कोणतीही स्त्रीचं किंवा बाहेरच्या व्यक्तीची वाईट नजर अथवा विषारी विचार तुमच्या घराच्या उंबरठ्यावर आत प्रवेश करू शकणार नाही. जर तुमच्या पाठीमागे गुप्त शत्रू लागले असेल किंवा नात्यामधील भयंकर वाद पेटून कोर्ट कचेरीची वेळ आली असेल तर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालीसाचे किमान 1 वेळा तरी पाठांतर करा. जमल्यास शनिवारी किंवा मंगळवारी घरातील सर्व सदस्यांनी मिळून सुंदरकांडचे श्रावण नक्की करा. मारुतीराया स्वतः ढाल बनून तुमच्या शत्रूचा विनाश करतील आणि तुमच्या नात्यातील विषारपणा दूर करून प्रेमाचा ओलावा निर्माण करतील. 5वा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमच्या स्वतःच्या आत्मबळाला मजबूत करणे. दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुळशीच्या झाडाला जल अर्पण करा. त्यानंतर पूर्व दिशेला तोंड करून बसा. ओम हनुमते नमः, ओम शनिचाराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. या मंत्रशक्ती तुमच्या भोवती एक असे सुरक्षा कवच निर्माण करेल ज्यामुळे प्रत्येक काळातील भयंकर घटना तुमची काहीही वाईट करू शकणार नाही. माझ्या कुंभ राशीच्या भावांनो बहिणींनो, हे उपाय म्हणजे केवळ शब्द नाही तर तुमच्या भविष्याचे संरक्षण करणारे सिद्ध वस्त्र आहे. पण हा महाबदल कधीपासून सुरू करणार आहे? शनिदेवाच्या राशीवर सोन्याचा काळ आणि प्रचंड धनलाभ कधी घेऊन येणार आहे आणि गुरुदेवाचा अंतिम सिद्ध आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे? हे संपूर्ण प्रवासाचा अंतिम निष्कर्ष आणि महानिरोप पुढील आणि शेवटच्या भागात नक्की पहा.
अंतिम निष्कर्ष आणि गुरुदेवाचा सिद्ध आशीर्वाद. माझ्या कुंभ राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, प्रिय भगिनींनो, बंधूंनो, आज आपण भविष्यातील त्या 5 भयंकर घटनेचा पर्दाफाश केला. ती एक रहस्यमय स्त्रीचं दोन्ही रूपे पाहिली, संकटाचा डोंगर उद्ध्वस्त करणारे सिद्ध महाउपाय समजून घेतले. आता वेळ आली आहे सर्व भिंतीला आणि काळजीला तुमच्या मनातील कायमचे बंद करण्याची वेळ. लक्षात ठेवा, शनिदेव शिक्षणासारखे असतात. ते वाईट कर्माची शिक्षा देतात, पण प्रामाणिक आणि कष्टाळू माणसाला सोनं बनवून सोडतात. तुमच्या आयुष्यात आज तो संघर्ष चालू आहे, तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर येणाऱ्या अथांग श्रीमंतीला आणि यशाला पाहण्यासाठी तयार राहा. जर तुम्ही आज सांगितलेले 5 पूर्ण श्रद्धेने आणि नियमाने केले, तर येत्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात चमत्कार घडायला चालू होतील. हे 5 भयंकर संकटे आली की पावले मागे फिरतील. तुमच्या हातात पैशाचा तुटवडा संपून जाईल. अचानक धनलाभाचे मोठे मार्ग मोकळे होतील. आयुष्यातील एक स्त्री, मग ती पती असो किंवा आई, तुमच्या भाग्योदयाची सर्वात मोठी शक्ती बनेल. तुमच्या घरात पुन्हा एकदा हसू, शांतता आणि समृद्धी सोन्याचा धूर निघेल. गुरुदेवाने अंतिम शब्द. काळ कितीही कठीण असला तरी कर्माचा दिवा पेटता शनिदेवाचा न्याय कधी चुकत नाही. माझ्या कुंभ राशीच्या जातकांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या सर्व भक्तांना आणि प्रेक्षकांना माझ्या सिद्ध महाआशीर्वाद देत आहे. तुमच्या घरातील दारिद्र्य नष्ट होवो, तुमच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर नाहीसा होवो आणि तुमच्या कुटुंबाचे गुप्त शत्रूच्या वाईट नजरेपासून सदैव रक्षण होवो. जय शनिदेव, जय शनिदेव. माझ्या प्रिय भक्तांनो, जर तुम्हाला शनिदेवावर आणि मारुतीरायावर पूर्ण श्रद्धा असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण शक्तिशालीने भक्तिभावाने लिहा, जय जय स्वामी समर्थ, जय शनिदेव, जय हनुमान असं नक्की लिहा. ज्यांना भाव सच्चा असेल त्याच्यावर शनिदेवाची आणि मारुतीरायाची कृपा प्रसाद आज आणि आत्तापासून सुरू होते. हा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या मित्रपरिवाराला, जवळच्या माणसाला नक्की शेअर करा, जेणेकरून तेही हे भयंकर संकटापासून सावध होतील. मंडळी, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ एक शब्द सत्याचा वाटला असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुंभ राशीच्या प्रत्येक भावाला, बहिणीला, मित्राला व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण तुमचे एक शेअर कोणाचं तरी उद्ध्वस्त होणारे आयुष्य वाचवू शकतं. आणि हा सिद्ध आशीर्वाद स्वीकारण्यासाठी कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, जय शनिदेव, हनुमान की जय असं नक्की लिहा. चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका अत्यंत शक्तिशाली आणि जीवन बदलणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. ओम शनिचाराय नमः. जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान. मंडळी, मी काजल स्वामी भक्तिशक्तीमध्ये असेच नवनवीन राशी भविष्याचे अपडेट्स, नवीन राशी भविष्याचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करून, सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. भेटू पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, तुमचा दिवस आनंदी जावो, शुभ जावो हीच प्रार्थना ईश्वर चरणी. चला तर सर्वांना बाय.